टेन्स सिक्वेन्सची उदाहरणे पाहताना एक लक्षात घेतले पाहिजे की याच्यामध्ये कॉम्प्लेक्स किंवा कंपाऊंड सेंटेन्समध्ये दोन क्रियापदे एकाच काळात किंवा भिन्न काळात असू शकतात. त्यातलं पहिली टाईप पाहतोय आपण सिम्पल प्रेझेंटचा जोडीदार सिम्पल प्रेझेंटच असतो. केव्हा तर उदाहरणामध्ये तुम्हाला नियमित क्रियेचा बोध होत असेल किंवा सवयीचा बोध होत असेल किंवा स्थिर सत्याचा बोध होत असेल तर पहा यामध्ये ॲज सून ॲज द सन रायझेस बघा इथं नियमित क्रिया दिली निसर्गातील बर्ड्स डॅश चर्पिंग म्हणजे प्रेझेंटला जोडीदार प्रेझेंटच हवा आहे. याच्यामध्ये बर्ड्स प्लुरल आहे त्याच्यामुळे स्टार्ट हे उत्तर आले. इफ वॉटर फ्रीजेस इट डॅश इन टू आईस हे इथं युनिव्हर्सल ट्रूथ आहे सायन्समधलं. इफ वॉटर फ्रीजेस इट टर्न्स इन टू आईस. ॲज द हीट इन्क्रीजेस परत हे युनिव्हर्सल ट्रूथ आहे सायन्समधलंच आहे. ॲज द हीट इन्क्रीजेस जसंच उष्णता वाढते द मर्क्युरी लेवल इन द थर्मामीटर डॅश अप गोज अप. इथं मर्क्युरी लेवल सिंग्युलर आहे त्याच्यामध्ये गोज. शी डॅश टू मीट मी वेनेवर शी डॅश टाईम. वेनेवर आलं आहे म्हणजे नियमित क्रिया चालू आहे. शी कम्स टू मीट मी वेनेवर शी डॅश टाईम म्हणजे कम्स कुठं कुठं आहे इथं 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 बघ इथं विल फाइंड होणार नाही आहे. ए नंबर होत नाही आहे. डी पण नाही आहे. उत्तर क्रमांक सी. ॲज सून ॲज द सन सेट्स परत तसं झालं नियमित क्रिया निसर्गातील. ॲज सून ॲज द सन सेट्स डॅश द स्टार्स डॅश टू बिगिन. ॲज सून ॲज द सन सेट्स कॉमा द स्टार्स डॅश टू शाईन. द स्टार्स प्लुरल आहे त्याच्यामुळे इथं उत्तर इन बिगिन. ॲज सून ॲज ही स्टार्ट्स रीडिंग कॉमा ही डॅश अ हेडॅक. ही त्याची सवय वाचायला बसलं की त्याचं डोकं दुखते. ही गेट्स अ हेडॅक. इंग्लिश मेन येते इंग्लिशमध्ये. इंग्लिश मेन डॅश होम व्हेन द डेज वर्क इज ओव्हर. काम झालं की ते कुठे घराकडे धाव घेतात. इंग्लिश मेन रश होम. ॲज सून ॲज द गव्हर्नमेंट अनाऊन्सेस द रिलीफ फंड्स बघा सरकार जसं घोषित करतं काहीतरी. पीपल डॅश हॅपी पीपल बिकम हॅपी हे कलेक्टिव्ह नाऊन आहे प्लुरलमध्ये आहे. ॲज सून ॲज अ सन गेट्स मॅरिड जसंच मुलाचं लग्न होतं तसंच तो त्याच्या पॅरेंट्सपासून दूर जातो. ही गोज अवे फ्रॉम हिज पॅरेंट्स. ॲज सून ॲज अ मदर सीज हर चाइल्ड हर जॉईज डॅश नो बाउंड्स. हर जॉईज नो बाउंड्स. नो बाउंड्स ही फ्रेज आहे म्हणजे तिच्या आनंदाला पारावर उरला नाही. ॲज सून ॲज द मून रायझेस इट डॅश अ ग्लिटरिंग सिल्वर. इट टर्न्स अ ग्लिटरिंग सिल्वर. 156 नंबरचे उदाहरण बघा. पहिल्या वाक्यामध्ये क्लॉजमध्ये इथे तुम्हाला नियमित क्रियेचा बोध होतो तर पुढे तुम्हाला तात्पुरत्या क्रियेचा बोध होतो. आय युजली गो बाय बस. मग तात्पुरती क्रिया दाखवायची असेल तुम्हाला टेम्पररी ॲक्शन दाखवायची असेल तर प्रेझेंट कंटिन्युअसचा उपयोग होईल. आय युजली गो बाय बस बट आय डॅश बाय ट्रेन दीज डेज म्हणजे या दिवसात ही क्रिया चालू आहे म्हणजे काही आय ॲम गोईंग म्हणजे सिम्पल प्रेझेंट कंटिन्युअसची टाईप आहे. युजली आय टाईप माय लेटर्स बट आलं आहे माय वाईफ डॅश देम टुडे. आज ती करत आहे म्हणजे काही माय वाईफ इज टायपिंग देम टुडे. डोंट टॉक वाईल यू आर इटिंग म्हणतात की जेवताना बोलू नये. ही नेवर टेक्स कॉफी तो कधीच घेत नाही कॉफी. बट टुडे ही डॅश इट ही इज टेकिंग इट. आय युजली गेट अप ॲट 6 एव्हरी मॉर्निंग तसं मी 6 वाजता उठतो. बट आय डॅश अप ॲट 5 ड्युरिंग दिस मंथ. आय इज गेटिंग का आय ॲम गेटिंग. आय ॲम गेटिंग कारण तुम्हाला पर्सन पण पाहावं लागेल ना. आय वोंट गो
home now as it dash and I dash an umbrella. I won't go home now. मी जाऊ शकलो नाही का? बरं, मी जाऊ शकणार नाही का? कारण त्याचं दिलं बघा, ॲज इट इज रेनिंग. याच्यामध्ये ए होणार नाही आहे. इट इज रेनिंग, पाऊस पडत आहे. अँड आय डू नॉट हॅव ॲन अम्ब्रेला. इट इज रेनिंग अँड आय डू नॉट हॅव ॲन अम्ब्रेला. बी नंबरचं उत्तर. अनु डॅश अ ड्रेस फॉर हर सेल्फ ॲट द मोमेंट. म्हणजे ॲट द मोमेंट म्हणजे तिची क्रिया चालू आहे. म्हणजे याच्यामध्ये ए सी उत्तर होणार नाही आहे. बी का डी बघा. ॲज शी डॅश ऑल हर क्लोथ्स हर सेल्फ. जशी ती स्वतः शिवते. मग याच्यामध्ये उत्तर गेलं लागून तुम्हाला डी क्रमांकाचं. अनु इज मेकिंग अ ड्रेस फॉर हर सेल्फ ॲट द मोमेंट ॲज शी स्टिचेस ऑल हर क्लोथ्स हर सेल्फ. व्हाय डॅश अ कोट धिस मॉर्निंग. धिस मॉर्निंग म्हणजे सध्या त्याने क्रिया केलेली आहे, करत आहे. व्हाय डू यू विअर होणार नाही आहे. व्हाय यू आर विअरिंग होणार नाही, कारण क्वेश्चन मार्क आहे. इथं तुम्हाला सब्जेक्टच्या आधी वर्ब हवा आहे. व्हाय आर यू विअरिंग हे होईल त्याच्यामध्ये सी क्रमांकाचं बघा. व्हाय आर यू विअरिंग अ कोट धिस मॉर्निंग. आय नेवर विअर वन टिल ऑक्टोबर. युअर फादर डॅश टू सी अस दिस इव्हिनिंग. म्हणजे आज सायंकाळी तुझे वडील येणार आहेत. म्हणजे फ्युचर इव्हेंट दाखवला आहे त्यांनी, तरी तो प्रेझेंट कंटिन्युअसमध्ये बघा. अँड ही डॅश सम ऑफ हिज फ्रेंड्स विथ हिम. युअर फादर इज कमिंग टू सी अस दिस इव्हिनिंग अँड ही इज ब्रिंगिंग सम ऑफ हिज फ्रेंड्स. नंबर सी उत्तर त्याचं आहे. म्हणजे प्रेझेंट कंटिन्युअसला प्रेझेंट कंटिन्युअस जोडीदार आला. तिसरी टाईप होती आपली ही सिक्वेन्सची. आय डॅश मनी युजली. युजली आलं म्हणजे पहिल्या वाक्यामध्ये तुम्हाला सिम्पल प्रेझेंट घ्यावं लागेल. म्हणजे काही आय नॉट बॉरो होणारच नाही आहे. आय डू नॉट बॉरो. हे सी पण होणार नाही, ए पण होणार नाही. मग बी का डी बघा. आय डू नॉट बॉरो आहे. आय डॅश इट टुडे म्हणजे इथं क्रिया टेम्पररी चालू आहे बघा. म्हणजे काही आय डू नॉट बॉरो मनी युजली. आय ॲम बॉरोईंग इट म्हणजे उत्तर क्रमांक झालं डी. I am borrowing it today to take my son to an eye specialist. I usually dash the Times of India. तसं मी टाइम्स ऑफ इंडियाच वाचतो. But today I dash the Hindu. इथं काय येईल? I usually read the Times of India, but today I am reading the Hindu. क्रमांक C. He dash as a teacher though he dash a teacher's job. आता पर्यायामध्ये पाहिलं तर तुम्हाला एक लाईक दिसते बघा. बरं, लाईकला तुम्हाला आय एन जी लावता येणार नाही, म्हणजे याच्यातला डी पर्याय आणि सी पर्याय तर हा चुकलेलाच आहे. मग सांगा. ही डॅश ॲज अ टीचर म्हणजे तो सध्या काम करत आहे. ही इज वर्किंग ॲज अ टीचर दो ही डज नॉट लाईक अ टीचर्स जॉब. क्रमांक 2 उत्तर त्याचं आहे. अ फाईन ब्रीज डॅश अँड द चिल्ड्रन डॅश काइट्स. दोन्ही क्रिया एकदा सुरू आहे, अपूर्ण क्रिया आहेत वर्तमानातल्या. दोन्ही प्रेझेंट कंटिन्युअसमध्ये उत्तर याच्यामध्ये क्रमांक 2. अ फाईन ब्रीज इज ब्लोईंग अँड द चिल्ड्रन आर फ्लाईंग काइट्स. काइट्स म्हणजे पतंग. लेट अस वेट हिअर फॉर अ मोमेंट द सर्वंट डॅश माय रूम. चला इथं वाट पाहूया, कारण तो साफसफाई करतोय. इज क्लिनिंग. लेट अस वेट हिअर फॉर अ मोमेंट द सर्वंट डॅश माय रूम. इथे आलं इज क्लिनिंग. आय डॅश सनग्लासेस टुडे. अरे आज घातलेले आहेत म्हणजेच काय. आय एम विअरिंग द सनग्लासेस टुडे बिकॉज द सन इज व्हेरी स्ट्रॉंग. क्रमांक 2 उत्तर त्याचं आहे. डोंट वरी आय डॅश यू. डोंट वरी आय शॅल हेल्प यू. प्लीज रिलॅक्स आय डॅश द फंड्स. प्लीज रिलॅक्स आय विल अरेंज द फंड्स. लिव्ह इट टू मी आय डॅश केअर ऑफ एव्हरीथिंग. आय विल टेक केअर ऑफ एव्हरीथिंग. काही ठिकाणी त्यांनी प्रॉमिसेस केलेलं आहे बघा. डोंट वरी
We dash funds by organizing a charity show. Shall raise. Never mind. I dash you some money. I shall give you some money. When he returns, हे प्रेझेंट मधून फ्युचर इव्हेंट दाखवलेला आहे. दोन्ही भविष्यात घडणाऱ्या क्रिया आहे. वेन ही रिटर्न्स आय डॅश हिम द की. आय शॅल गिव्ह हिम द की. ही डॅश रेडी ॲज सून ॲज यू आर. ही विल बी रेडी ॲज सून ॲज यू आर. प्रेझेंट सिम्पल फ्युचर. आय डॅश इन बेड टिल द क्लॉक स्ट्राइक्स 7. याच्यामध्ये बघा स्ट्राइक्स प्रेझेंटमधून त्यांनी फ्युचर इव्हेंट दाखवला आहे. आय शॅल स्टे इन बेड टिल द क्लॉक स्ट्राइक्स 10. आय शॅल स्टे इन बेड टिल द क्लॉक स्ट्राइक्स 7. आय डॅश टोमॅटोज टिल द प्राईस कम्स डाऊन. जो पण खाली येत नाही तो पण विकत घेणार नाही. आय शांट बाय टोमॅटोज. वेन आय गेट माय चेक. जेव्हा भेटेल तेव्हा काय करेन. आय शॅल pay you. As soon as she learns to type, जशी शिकेल, I dash her a job. I shall get her a job. The car dash till you take the brake off. The car won't start till you take the brake off. When the queen arrives, जेव्हा राणी येईल तेव्हा काय होईल बघा बरं. The audience dash up will stand up. The lift dash until you press the button. Press present आहे. The lift won't start until you press the button. The function dash as soon as the chief guest. दोन रिकाम्या जागाच्या मध्ये आलेल्या आहेत. टाईम क्लॉजमध्ये तुम्ही V1 म्हणजे प्रेझेंट वापरा आणि इकडं तुम्ही सिम्पल फ्युचरची रचना वापरा. द फंक्शन विल स्टार्ट ॲज सून ॲज द चीफ गेस्ट अराइव्ज. उत्तर झालं सी क्रमांकाचं. ॲज सून ॲज दे डॅश द फर्स्ट इन्स्टॉलमेंट वी डॅश देम द रेफ्रिजरेटर. बघा इथं ॲज सून ॲज टाईम क्लॉज आहे V1. इथं सिम्पल फ्युचरची रचना वापरा तुम्ही. इथं काय बघा बरं. ॲज सून ॲज दे पे द फर्स्ट इन्स्टॉलमेंट वी विल डिलिव्हर देम द रेफ्रिजरेटर. नंबर सी. द कॅशियर डॅश यू द मनी अंटिल. बघा अंटिलनं सुरू होणारा टाईम क्लॉज. अंटिल यू इथं V1 पाहिजे. अंटिल यू डॅश आयडेंटिफिकेशन. द कॅशियर ओंट गिव्ह यू द मनी अंटिल यू प्रोड्यूस आयडेंटिफिकेशन. नंबर ए उत्तर पहिलंच आहे. आय डॅश माय ओपिनियन ओनली वेन यू डॅश युअर्स. म्हणजे इथं परत V1 पाहिजे. इथं सिम्पल फ्युचरची रचना पाहिजे होती. मी इथं आले बघ बरं. आय शॅल गिव्ह माय ओपिनियन वेन ओनली वेन यू गिव्ह युअर्स. नंबर सी उत्तर त्याचं आहे. वेन शी डॅश द एज ऑफ 21. इथं परत तुम्ही V1 घ्या. इथं सिम्पल फ्युचरची रचना येईल. When she dash the age of 21, she dash a fortune of 20 lakh rupees. When she attains the age of 21, she will inherit. Number C उत्तर त्याचं आहे. Until you टाईम क्लॉज आला. Until you इथं V1 पाहिजे होतं. Until you dash this button. Until you press this button, the alarm clock will go on ringing. नंबर सी उत्तर त्याचं आहे. हे होणार नाही. त्याच्यामध्ये यस लागलेले मॉडेलसोबत यस लागत नाही. यू डॅश युअर ओपिनियन वेन यू. बघा टाईम क्लॉज आला वेनपासून इथं परत V1 येईन. द मॅटर याच्यामध्ये यू विल शुअरली चेंज. हे घ्यायचं आहे का आता. इथं फ्युचर आहे. यू विल शुअरली चेंज गिव्ह. हे नंबर 2 उत्तर त्याचं झालं बघा. यू विल शुअरली चेंज युअर ओपिनियन when you give the matter a second thought. He dash supervising his father's business as soon as. पर टाईम क्लॉज आला इथं V1 पाहिजे. He will start supervising his father's business as soon as he is free from his examination. नंबर उत्तर त्याचं C. शी डॅश डिलायटेड वेन शी डॅश धिस न्यूज. टाईम क्लॉजमध्ये परत V1 वापरा. इथं सिम्पल फ्युचरची रचना घ्या.
शी विल फील डिलायटेड वेन शी हिअर्स दिस न्यूज. नंबर 2 उत्तर त्याचं. वी डॅश चेस वेन वी डॅश अवर डिनर. वेन टाईम क्लॉज V1 इथं सिम्पल फ्युचरची रचना आहे. वी शाल प्ले चेस वेन वी फिनिश अवर डिनर. नंबर C उत्तर त्याचं. शी डॅश फॉर मी वेन आय. परत टाईम क्लॉज आहे बघा बरं इथं. मग इथं बघा वेन शी डॅश फॉर मी वेन आय डॅश हर होम. इथं सिम्पल फ्युचर आणि त्या फ्युचरमधली एखादी क्रिया अपूर्ण असेल तर तुम्हाला फ्युचर कंटिन्युअस वापरावं लागेल. ह्या 2 जोड्या आहेत त्याच्यामध्ये. मग सिम्पल फ्युचरची रचना इथं विल शाल प्लस वर्ब न वापरता सिम्पल प्रेझेंटमधून फ्युचर इव्हेंट दाखवलेला आहे. शी डॅश फॉर मी मीन्स शी विल बी वेटिंग फॉर मी वेन आय रीच हर होम. याच्यामध्ये तुम्हाला आय सोबत ES लावता येणार नाही. हे गेले, हे पण गेले भूतकाळाचं, हे पण चालणार नाही आहे. उत्तर नंबर D उत्तर त्याचं. व्हॉट डॅश वेन यू डॅश हिम. बघा व्हॉट इथं क्वेश्चन मार्क आलेला आहे त्याच्यामुळे A आणि C उत्तर होणारच नाही. यांच्याकडे ही विल बी आले चालणार नाही आहे. व्हॉट विल ही बी डुईंग वेन यू रीच हिम. जेव्हा तू त्याला भेटशील तेव्हा तो काय करत असेल. प्रोबॅबली इट डॅश वेन यू डॅश जालना. कदाचित तिथे पाऊस चालू असेल. प्रोबॅबली इट विल बी रेनिंग वेन यू रीच जालना. नंबर B. प्लीज डू कम टू मीट अस वेन यू डॅश जालना. वी डॅश फॉरवर्ड टू युअर विजिट. वेन यू विजिट जालना वी शॅल बी लुकिंग. हे उत्तर नंबर 2 झाल्याचे. डॅश द लगेज वेन यू डॅश होम. क्वेश्चन मार्क आलेला आहे इथं. परत तुम्हाला फ्युचर कंटिन्युअस प्लस सिम्पल प्रेझेंटची जोडी वापरायची आहे. क्वेश्चन मार्क आल्यामुळं ही पहिली रचना होणारच नाही आहे. बघा विल शी नॉट बी पॅकिंग द लगेज वेन यू रीच होम. डोंट यू थिंक शी डॅश इन टू ट्रबल इफ शी डॅश टू मॅरी संजय. Don't you think she will be getting into trouble if she agrees to marry. हे उत्तर त्याला क्रमांक A. The porters dash the goods before I reach the station. बघा बरं हे बिफोर याच्यामध्ये काय आलेलं आहे कंजंक्शन आलेलं आहे. बिफोर वेन बाय द टाईम हे कंजंक्शन जर आले तर त्यामध्ये सिम्पल प्रेझेंटच्या रचनेतून फ्युचर इव्हेंट दाखवला जातो आणि जोडीला फ्युचर परफेक्ट येतो. The porters dash the goods. The porters will have loaded the goods before I reach the station. We hope that all fighting will have stopped by the end of the year. A long time dash before we meet again. इथं फ्युचर इव्हेंट दाखवला सिम्पल प्रेझेंटमधून फ्युचर परफेक्ट. A long time will have passed before we meet again. You will not find me at home tomorrow evening. उद्या सायंकाळी मी तुला भेटू शकणार नाही आहे. I dash out for a walk. I will have gone out for a walk. I dash my work even before you begin yours. तुझं सुरू होण्याआधीच माझं संपलेलं असेल. I will have finished my work even before you begin yours. Somebody dash this check before your stop payment note reaches the bank. हे reaches प्रेझेंट आलं इथं तुम्हाला फ्युचर परफेक्ट द्यावं लागेल. Somebody will has होईन का तर नाही. Somebody will have cash. क्वेश्चन मार्क आलेला इथं बघा. डॅश द फार्मर्स डॅश द हार्वेस्ट बिफोर द रेन्स सेट इन. सिम्पल प्रेझेंट जोडीदार फ्युचर परफेक्टमध्ये घ्यावं लागेल. विल हॅव रिप्ड म्हणजे याच्यामध्ये तुम्हाला सुरुवातीला विल वापरावं लागेल आणि हॅव रिप्ड या भागात वापरावं.
Will the farmers have reaped the harvest before the rain set in? We dash the old stocks before fresh goods begin to arrive. ते येण्याआधी आपल्याला जुना माल काढावा लागेल. We will have cleared the old stocks. By the time I reach home, मी घरी जाण्याआधीच आईनं स्वयंपाक केलेला असेल. By the time I reach home, mother will have finished cooking. The train dashed the platform by the time I reached the station. मी स्टेशनला पोहोचण्याआधीच रेल्वे गेली असेल. The train will have left the platform. The zoo dash by the time we get there पोहोचण्याआधीच बंद झालं असेल. The zoo will have closed by the time we get there. By the time you come back, तू येण्याआधीच काय झालं असेल? I dash all the housework. I shall have finished all the housework. I dash my course at least 3 times before I attend my final examination. Means I will have revised my course at least 3 times. I dash my course at least 3 times before my final exam begins. हे पण वरच्या सारखंच आहे. Will have revised. I dash these accounts before the managing director ask for the files. Ask present आहे इथं. फ्युचर परफेक्ट बघा. I shall have checked. By the time we reach the theater, the movie dash. पोहोचण्याआधीच चित्रपट चालू झाला असेल. The movie will begin होणार नाही आहे. Will have begun घ्यायचं का will have began घ्यायचं? तर हे घ्यायचं नाही. Will have begun. कारण begin हे पहिलं रूप आहे. आयन बघा बरं. त्याच्यानंतर बिगॅन दुसरं आणि बिगन हे तिसरं. UN, AN, IN. By the time I reach the college, the first lecture will have begun. By the time the clock strikes 10, म्हणजे 10 वाजेपासून सुरू होणारी एखादी क्रिया किती तास चालणार? पुढे 2 तास. I dash 3 letters for 2 hours. Will have been writing. 3 पत्र मी लिहिणार आहे. When you arrive, जेव्हा तू येशील तेव्हापासून पुढचे 2 तास मी काय करणार बघा. I dash fruit for at least 2 hours. Will have been picking. Number 2. Future perfect continuous. Our teacher said that. The earth, our teacher said that the earth dash round the sun. म्हणजे हे सिम्पल पास्टच्या जोडीला सिम्पल प्रेझेंट केव्हा येईल? जेव्हा तुम्ही युनिव्हर्सल किंवा जनरल ट्रूथचा बोध करून देता तेव्हा. The earth revolves round the sun. Our math teacher said that 2 plus 2 dash 4, 2 plus 2 makes 4. Our science teacher stated that water dash at 100 degrees Celsius. Water boils. Simple present ची रचना घ्या. Our teacher said that if water dash it dash into ice, freezes, turns. Our teacher told us that honesty is the best policy. त्या saidला पाहू नका, toldला पाहू नका. She said that girls dash usually more sincere than boys. सर्व मुलींजातीबद्दल बोललेलं इथं are. She said that if students are treated leniently, they become more responsible. उत्तर number C. My father said that if you dash kind to others, others dash kind to you. इथं RR घ्या लागन. If you are kind to others, they are kind to you. दोन्ही क्रिया लागोपाठ भूतकाळात घडलेल्या असतील तर दोन्हीकडे सिंपल पास्ट घ्यावं लागेल बघा. ॲज सून ॲज द टीचर एंटर्ड द स्टुडंट्स स्टूड अप लागोपाठ घडल्यात क्रिया. ॲज सून ॲज आय रीच्ड आलं काय सिंपल पास्ट रीच्ड द स्टेशन द ट्रेन लेफ्ट द प्लॅटफॉर्म. ॲज सून ॲज द किंग फिनिश्ड स्पीकिंग द पीपल बिगॅन टू cheer him. As soon as the results were declared,
The students cheered loudly. As soon as it started raining, the weather became cool. As soon as the thief heard the noise, he ran away. As soon as the principal entered the school premises, all were silent. As soon as the thief ran out of the jail, the guards fired at him. I used to play marbles when I was a child. लहान असताना खेळत असत. As soon as I dashed the question paper, I dashed that I could solve the whole of it. Could वरून भूतकाळाचा बोध झाला आहे. As soon as I saw, हे उत्तर आलं क्रमांक 2. टाईप पुन्हा बदलली बघा. व्हाईल म्हणजे पास्ट कंटिन्युअसच्या जोडीला सिम्पल पास्ट इन एक क्रिया पूर्ण होती, दुसरी त्यावेळेला अपूर्ण राहिलेली असते. इनकम्प्लीट ॲक्शन दाखवतो. व्हाईल ही डॅश टू ड्राईव्ह ही हॅड 25 ॲक्सिडेंट्स. व्हाईल ही वॉज लर्निंग टू ड्राईव्ह शिकत असताना त्यानं 25 अपघात केलेत. ही गॉट अ बॅड शॉक बघा हे सिम्पल पास्ट त्या जोडीला पास्ट कंटिन्युअस आला आहे. He got a bad shock while he was mending the fuse. My dog dashed along the road quietly when your son attacked him. बघा सिंपल पास्ट जोडीला was walking. कुत्रा अटॅक केला कमाल झाली. The burglar dashed the safe when he heard footsteps. The burglar was opening the safe. तिजोरी उघडत असताना त्यानं पायाचा आवाज ऐकला. When I dashed for my passport, I found this old photograph. When I was looking for my passport. The boys dashed cards when they heard their father's footsteps. The boys were playing cards. He dashed his gun when it accidentally went off and killed him. He was cleaning. बंदूक साफ करत असताना ती चालली आणि तो मेला. While she dashed the road, she made an accident. While she was crossing the road, she made an accident. अपघात झाला तिचा. रस्ता ओलांडायचा अपूर्णच राहिली क्रिया. He had a bad fall while he dashed the roof. He was repairing. While we dashed, someone came to the house. While we were fishing, someone came to the house. I dashed a cake when the light went off. लाईन गेली तेव्हा मी केक करत होतो बघा. I was making a cake when the light went off. पास्ट आयला जायचं. He dashed television when the phone rang. He was watching television. When she arrived, I dashed lunch. I was having lunch. I used to visit the Gateway of India when I was living in Mumbai. राहत होतो तेव्हा जात होतो. The plane dashed towards London when the hijackers took over. The plane was flying towards London. As the aircraft dashed off, it dashed. As the aircraft was taking off, it crashed. Number 2. She dashed very beautiful when she was very young. She was looking very beautiful. When I arrived at his house, he dashed. He was still sleeping. जेव्हा घरी आलो तेव्हा तो झोपलेला होता. I dashed when the alarm clock went off. I was dreaming. स्वप्न पाहत होतो त्यावेळेला. What a coincidence. काय योगायोग होता है. Sachin dashed to Rahul's house just when Rahul dashed to ring him up. दोन्ही क्रिया एकदाच चालू होत्या अपूर्ण होत्या. हे नंबर सी उत्तर त्याचं. Sachin was driving to Rahul's house just when Rahul was trying to ring him up. इथून टेन्स बदलते पुन्हा बघा. He realized that he dashed a mistake. इथं सिंपल पास्ट जोडीला पास्ट परफेक्ट आलाय. जी क्रिया आधी घडली भूतकाळामध्ये तिला तुम्ही पास्ट परफेक्टमध्ये घ्यावं.
ही रिअलाइज्ड दॅट ही हॅड मेड अ मिस्टेक. चूक आधी घडली, जाणीव नंतर झाली. माय ब्रदर टोल्ड मी, सांगितलं नंतर, डिसिजन आधीच घेतलं होतं. माय ब्रदर टोल्ड मी दॅट ही हॅड डिसाइडेड नॉट टू इंटरफिअर इन माय अफेअर्स. बिफोर आय वॉज 18, त्याच्या आधीच बघा काय झालं. आय डॅश द मोस्ट इम्पॉर्टंट कॅपिटल्स ऑफ द वर्ल्ड. आय हॅड ऑलरेडी विजिटेड. नंबर सी उत्तर त्याचं आहे. ही डॅश द ऑफिस बिफोर ही डॅश हिज वर्क. बिफोर आलेलं आहे, इथं तुम्हाला सेकंड फॉर्म वापरावं लागेल टाईम क्लॉजमध्ये. जसं याआधी आपण सिम्पल प्रेझेंट वापरायचं, इथं सिम्पल पास्ट, आणि इथं तुम्हाला हॅड प्लस थर्ड फॉर्म घ्यावा लागेल. बघा, ही हॅड लेफ्ट द ऑफिस बिफोर ही फिनिश्ड हीज वर्क. नंबर 2 उत्तर त्याचं. ही डॅश द ऑफिस आफ्टर. अरे हा टाईम क्लॉज आहे, पण ह्या आफ्टरमध्ये तुम्हाला इकडं हॅड प्लस B3 वापरावं लागेल आणि इकडं वर्बचं सेकंड फॉर्म. बघा, ही लेफ्ट द ऑफिस आफ्टर ही हॅड फिनिश्ड हीज वर्क. नंबर सी. काम आधी पूर्ण केले, नंतर ऑफिस सोडले. बाय द टाईम, टाईम क्लॉज बघा. बाय द टाईम आय डॅश द स्टेशन द ट्रेन डॅश द प्लॅटफॉर्म. इथं मग तुम्हाला सेकंड फॉर्म घ्यायला लागेल. तुम्ही पोहोचण्याआधीच ट्रेन निघून गेली होती, मग इथं तुम्हाला हॅड प्लस थर्ड फॉर्म घ्यावं लागेल. बाय द टाईम आय रीच्ड, पहिलंच उत्तर त्याचं आहे. द स्टेशन द ट्रेन हॅड लेफ्ट द प्लॅटफॉर्म. आफ्टर द ट्रेन डॅश द प्लॅटफॉर्म आय डॅश द स्टेशन. इथं आफ्टर न सुरू झालेल्या या टाईम क्लॉजमध्ये तुम्हाला हॅड प्लस वर्बचं तिसरं रूप घ्यावं लागेल आणि इथं सेकंड फॉर्म. आफ्टर द ट्रेन हॅड लेफ्ट. नंबर सी उत्तर त्याचं आहे. आय रीच्ड द स्टेशन. आफ्टर आय डॅश द न्यूज. परत इथं आफ्टरचा क्लॉज आहे, त्याच्यामध्ये हॅड प्लस V3 घ्यावं लागेल तुम्हाला आणि इथं सेकंड फॉर्म. आफ्टर आय हॅड हर्ड द न्यूज आय हरीड टू सी हिम. पहिले बातमी ऐकली, नंतर गेलो त्याला भेटायला. वी डॅश द weather would remain pleasant during our journey. We had hoped that the weather would remain pleasant, but the weather didn't. पण तसं काही झालं नव्हतं. I dash that I would be able to procure handsome orders for our goods. I had thought. इकडे सिंपल पास दाखवणारी रचना आहेतच. He dashed that he would soon become a celebrity, but he didn't. Means had hoped. I dashed that India would win the match, but India didn't. I had expected. We dash first aid to the patient before the doctor. इथं सेकंड फॉर्म. डॉक्टर येण्याआधी यांनी एक कार्य केलेलं आहे, हॅड प्लस B3. मग इथं घ्यायला लागेल तुम्हाला वी हॅड गिवन. इथं गिवन आहे, इथंही हे चालणार नाही आहे. वी हॅड गिवन द फर्स्ट एड टू द पेशंट बिफोर द डॉक्टर अराइव्ड. नंबर 2 उत्तर द्यायचं आहे. द मॅच डॅश बिफोर वी डॅश द प्लेग्राऊंड. आम्ही येण्याआधी काय झालं होतं, सामना सुरू झालेला होता. इथं हॅड प्लस B3 घ्यावं लागेल तुम्हाला. द मॅच हॅड स्टार्टेड, हे स्टार्टेड हे होणार नाही आहे, हॅड स्टार्टेड. नंबर 2 उत्तर त्याचं आहे. द बॉईज फ्लेड इन ग्रेट हेस्ट. घाईत पळाले. फॉर काय कारण आहे, फॉर दे हॅड सीन अ स्नेक. साप पाहिला होता म्हणून. वी आस्क्ड हिम हाऊ मेनी ऑर्डर्स ही डॅड डॅश. वी आस्क्ड हिम हाऊ मेनी ऑर्डर्स ही हॅड ऑलरेडी बुक्ड. हे उत्तर त्याचं हे होणार नाही, याच्यामध्ये थर्ड फॉर्मच नाही आहे. Before we dash very far, we found that we dash our way. Before we went very far, we found that we had lost our way. See उत्तर त्याचं. Every night before going to bed, he asked himself. तो नेहमी विचारतो स्वतःला काय, whether he dash dash, whether he had spent his day fruitfully.
खरंच दिवस त्यानं कारने लावला आहे का? All the trains on this route dash diverted because some miscreants dashed the tracks. All the trains on this route were diverted, कारण आधीच घडलेले बघा. All the trains on this route dash diverted because म्हटलं की कारण आधीच घडलेलं असतं बघा. बिकॉज सम मिसक्रिंट्स, इथं तुम्हाला हॅड प्लस V3 वापरावं लागेल आणि इकडं सेकंड फॉर्म. All the trains on this route were diverted because some miscreants had damaged the tracks. नंबर सी उत्तर त्याचं आहे. When I, टाइम क्लॉज आला इथं सेकंड फॉर्म. When I dash my purse to pay the shopkeeper, I found that I, इथं हॅड प्लस V3 तुम्हाला वापरावं लागेल. ही क्रिया आधीच घडलेली. When I opened my purse to pay the shopkeeper, I had brought. नंबर सी उत्तर त्याचं आहे. He dash a little upset because, कारण आधीच घडलेले बघा, हे कारण हॅड प्लस V3 आणि इथं सेकंड फॉर्म. He was a little upset because he had already got late. नंबर ए उत्तर त्याचं आहे. When Harbour dashed the concert hall, इथं टाइम क्लॉज सेकंड फॉर्म, इथं हॅड प्लस V3 म्हणजे क्रिया आधी झालेली असेल. When Harbour reached the concert hall, the concert had already started. नंबर डी उत्तर शेवटचं. कंडिशनल सेंटेन्समध्ये पहिला आपण बघतोय, इफ यू ॲक्सेप्ट ऑल द टर्म्स अँड कंडिशन्स. ॲक्सेप्ट म्हणजे स्वीकारले तर एक निश्चित परिणाम पुढे येईल बघा. वी विल कन्फर्म, हे पहिलं उत्तर होईल. वी विल कन्फर्म द ऑर्डर. इफ ही वर्क सॅटिस्फॅक्टरीली, ही डॅश विल प्रमोट की विल बी प्रमोटेड. याच्यामध्ये वर्क्स हे प्रेझेंटमध्ये आहे. त्याच्या जोडीला पुढे सिम्पल फ्युचर हवं आहे. विल किंवा शाल प्लस मूळ रूप किंवा विल किंवा शाल प्लस बी प्लस वर्बचा थर्ड फॉर्म पॅसिव्हमध्ये. ही विल बी प्रमोटेड पॅसिव्ह रचनेमधून आलेलं आहे. इफ आय हॅड विंग्स हे इमॅजिनरी कंडिशन आहे. If I had wings, I would come flying to you. If I won a lottery हे improbable condition आहे. If I won a lottery हे past form आहे. इथे तुम्हाला मॉडेलचा past form प्लस बेस फॉर्म वापरावं लागेल. I would set up a charitable trust. If the temperature were to fall further हे सुद्धा improbable दिलेलं आहे. It dash snowing, it would start snowing. हे त्याचं उत्तर. इफ दे हॅड ऑफर्ड बघा, हे पास्ट परफेक्ट आलेलं आहे इथं इफ क्लॉजमध्ये, कंडिशनल क्लॉजमध्ये. इफ दे हॅड ऑफर्ड पास्ट परफेक्ट, परफेक्टला परफेक्ट आस्पेक्ट पुढे पाहिजे. आय वूड हॅव ॲक्सेप्टेड द जॉब. इफ यू हॅड पार्क्ड, आलं का पास्ट परफेक्ट. इफ यू हॅड पार्क द कार इन द गॅरेज, इट वूड नॉट हॅव बीन स्टोलन. ती चोरीला गेलेली नसते. पॅसिव्हमधून घ्यावं लागेल कारण ही ॲक्टिव्हची रचना इथं चालणार नाही. हॅड वी बघा बरं, इफ हे कंजंक्शन इथं दिलेलं नाही आहे तरी पण हा कंडिशनल सेंटेन्समध्येच आहे. हॅड सुरुवातीला आलेलं आहे, इथं थर्ड फॉर्म आहे. हॅड वी लिव्ड अ सेंचुरी अगो, परफेक्टला परफेक्ट आस्पेक्ट बघा. We would have missed much fun. If I meet Rani, यांनी दिलेले प्रोबेबल कंडिशन सिम्पल प्रेझेंटला इथं सिम्पल फ्युचर जोडलं घ्यावं लागेल. इफ आय मीट राणी, आय विल कन्वे युअर मॅसेज टू हर. इफ आय डॅश यू हे अनरियल कंडिशन आहे. इफ आय वर यू,
आय वूड इमिडिएटली रिझाईन. म्हणतात ना काही जण गप्पा मारतात, मी जर तुझ्या जागी असतो तर अरे लगेच राजीनामा त्याच्या तोंडावर फेकून दिला असता. गप्पा फक्त. इफ यू डॅश सी हर नाव, तू तिला पाहिलं जरी असतं ना तरी ओळखलं नसतं. इफ यू वर टू सी हर, इथं बेस फॉर्म आलेला आहे. वर टू म्हणजे नुसतं वेळची रचना चालणार नाही आहे. वर टू सी हर नाव यू वुडंट रेकग्नाइज हर. नंबर 4. द सोल्जर्स वूड नॉट हॅव सरेंडर्ड. याच्यामध्ये बघा वूड नॉट हॅव सरेंडर्ड. मॉडल हे पास्ट फॉर्ममध्ये आहे आणि त्याच्या पुढं परफेक्ट चालू आहे बघा बरं. परफेक्ट इन्फिनिटिव्ह आलं. हॅव सरेंडर्ड. परफेक्ट तर परफेक्टच घ्यावं लागेल तुम्हाला. इफ दे हॅड डॅश डॅश बघा बरं. हे तर होणारच नाही, हे पण होणार नाही. हॅड नॉट रॅन का हॅड नॉट रन, तर उत्तर झालं हॅड नॉट रन. इफ शी सॉ अ घोस्ट, शी डॅश डॅश म्हणजे हे याच्यामध्ये तुम्ही इम्प्रॉबेबल कंडिशनमध्ये आहात. जर तिनं पाहिलं असतं तर ती ओरडली असती. इफ शी सॉ अ घोस्ट शी वूड स्क्रीम. इफ आय डॅश यू आय वूड ओन द रिस्पॉन्सिबिलिटी फॉर अवर डिफीट अँड रिझाईन. इफ आय वर यू, मी जर तुझ्या जागी असतो तर अनरिअल कंडिशनमध्ये. वूड यू हॅव बिहेव्ड सो फुलिशली, तू असा वागला असतास का बघा. वूड यू हॅव बिहेव्ड, इथं वूडसोबत पास्ट फॉर्मसोबत इथं परफेक्ट इन्फिनिटिव्ह आलेलं आहे. परफेक्टला परफेक्ट बघा बरं. ही हॅड बीन, इफ ही हॅड बीन लेस ड्रंक. डॅश इफ आय केप्ट, इथं पास्ट आलेलं आहे त्याच्यामुळे इथं तुम्हाला पास्ट फॉर्म घ्यावं लागेल मॉडेलचं प्लस बेस फॉर्म. यू वूड माइंड घेता येणार नाही कारण इकडे पुढं क्वेश्चन मार्क आहे. इथं वूड यू माइंड हे जरा उत्तर क्रमांक 2. हे पण होणार नाही डीडवालं आणि हे वूड माइंडेड असं रचना होत नसती. पहिली गोष्ट तुम्हाला इथं क्वेश्चन मार्क असल्यामुळं सब्जेक्टच्या आधी व आवश्यक होता. द सूप डॅश बेटर इफ ही डॅश मोर सॉल्ट इन इट फुलफिल इम्पॉसिबल कंडिशन. इम्पॉसिबल कंडिशन म्हटलं की त्याच्यामध्ये दोन्हीकडे परफेक्ट आस्पेक्ट लागेल बघा. द सूप वूड हॅव टेस्टेड बेटर इफ ही हॅड प्लस थर्ड फॉर्म घ्या बरं. इथं हे बघा हे उत्तर झालं त्याच्यामध्ये इम्पॉसिबलमध्ये परफेक्ट आस्पेक्ट असतो. वूड यू लेंड मी सम मनी, तू दिले असतेस का बघा. वूड यू लेंड मी सम मनी इफ आय नीडेड इट, मला गरज असतील दिले असतेस का. इम्प्रॉबेबल कंडिशनमध्ये होती. इफ आय डॅश फ्री टू चूज माय करियर, अनरिअल कंडिशन आहे. आय डॅश एरोनॉटिकल इंजिनिअरिंग, इमॅजिनरी कंडिशनमध्ये त्याला घेऊन जा. इफ आय वर फ्री टू चूज माय करियर आय वूड चूज, इथं चोज होणार नाही लक्षात ठेवा. सेकंड फॉर्म वापरता येणार नाही आहे मॉडेलसोबत. इफ गॉड वर टू ग्रँट यू टू बून्स, दिले असते 2 क्वेश्चन तर तू काय मागितले असतेस क्वेश्चन मार्क लक्षात ठेवायचं. व्हॉट इथं पास्ट फॉर्म घ्या मॉडेलचा. व्हॉट यू वूड आस्क हे घेता येणार नाही आहे. व्हॉट वूड यू आस्क हे घेता येईल तुम्हाला कारण इथं इंट्रागेटिव्ह फॉर्म आहे. हॅड आय नोन ऑल द फॅक्ट्स, मला आधीच माहीत असते तर मग हॅड आय नोन परफेक्टला परफेक्ट फॉर्म घ्या. हॅड आय नोन ऑल द फॅक्ट्स आय वूड नॉट हॅव साइनड द ॲग्रीमेंट. उत्तर नंबर 2. इफ द क्रॉप्स फेल, जर पिकांचं नुकसान झालं तर किमती वाढतील. द प्राइसेस ऑफ द ग्रेन्स विल गो अप, हे घेऊ शकता किंवा तुम्हाला गो पण घेता येईल जर हे इकॉनॉमिक्सच्या भाषेमध्ये घेतलं तर. कारण पिकांचं नुकसान झालं तर धान्याच्या किमती वाढतात. इफ आय डॅश द सॅम्पल सॅटिस्फॅक्टरी आय वूड हॅव प्लेस्ड, बघा वूड हॅव प्लेस्ड परफेक्ट आस्पेक्ट आहे. परफेक्टला परफेक्ट घ्या. इथं हॅड फाइंड होता येणार नाही, हॅड फाउंड घ्यावं लागेल. इफ द चेरीज डॅश ॲज बिग ॲज मेलन्स, बघा बरं चेरीज जर इथं कलिंगडासारख्या किंवा टरबुजासारख्या मोठ्या असत्या तर किती छान झालं असतं. हाऊ इंटरेस्टिंग इट डॅश डॅश. इमॅजिनरी कंडिशनमध्ये मी घ्या. इफ चेरीज वर हे उत्तर येईल त्याच्यामध्ये. इफ वी हॅड नॉट कॅरीड, बघा बरं हे परत त्यांनी परफेक्ट आस्पेक्ट वापरला आहे. परफेक्टला परफेक्ट घ्या.
इफ वी हॅड नॉट कॅरीड अ रोड मॅप विथ अस वी वूड हॅव गॉट लॉस्ट. हरवलं असतो आपण. इफ ही स्टडीज हार्ड, अरे हे तर प्रोबेबल कंडिशन आहे. ही विल गॉट घ्यायचं आहे का ही विल गेट घ्यायचं आहे, तर ही विल गेट सक्सेस, यश मिळेल. इथं पुन्हा कंडिशनल सेंटेन्सेस आहेत. अर्धं सेंटेन्स दिलं आहे, अर्धं तुम्हाला कम्प्लीट करायचं आहे. आय वूड नॉट हॅव फेल्ट. बघा बरं, वूड नॉट हॅव फेल्ट म्हणजे परफेक्टला परफेक्ट आस्पेक्ट घ्या. इफ इट वॉज चालणार नाही, इफ इट वर चालणार नाही, इफ इट हॅड नॉट बीन हे उत्तर झालं त्याचं. इफ आय वर यू, अरे हे अनरियल कंडिशन आहे, याच्यामध्ये वूड प्लस बेस फॉर्म पाहिजे. इफ आय वर यू आय विल ॲक्ट होणार नाही, आय वूड ॲक्ट. नंबर 2 उत्तर त्याचं. हे होणार नाही आहे, हे ईडी लागलं त्याला. हे तर शक्यच नाही आहे, परफेक्ट आस्पेक्ट आहे. आन्सर झालं नंबर 2. डॅश आय वूड टेल यू सो. इथं बघ बरं, वूड टेल म्हणजे इथं सिम्पल पास्टमधून जायचं तुम्हाला. इथं इफ आय हॅड एनी कंप्लेंट्स. नंबर 2. डॅश आय वूड हॅव टोल्ड. परफेक्ट आस्पेक्ट आहे, परफेक्टला परफेक्ट घ्या, हॅड. इफ आय हॅड एनी कंप्लेंट्स आय वूड हॅव टोल्ड यू सो. हॅडन दे मिस सो मेनी कॅचेस. परफेक्ट आस्पेक्ट आलेले, परफेक्टला परफेक्ट घ्या मॉडलमधून, तर दे वूड हॅव वन द मॅच. हे उत्तर होईल त्याचं. नंबर 2. हे होणार नाही, याच्यामध्ये विन आलेले प्रॉब्लेम आला. डॅश यू वूड हॅव एन्जॉईड इट. हे बघ, परफेक्ट आस्पेक्ट आहे, परफेक्टला परफेक्ट घ्या, हे आलं उत्तर त्याचं. इफ यू हॅड वॉच्ड दिस मूवी यू वूड हॅव एन्जॉईड इट. टेन्स सिक्वेन्सचा शेवटचा भाग येतो म्हणजे हायपोथेटिकल सिच्युएशन्स. यालाच इमॅजिनरी किंवा डिझायर्ड सिच्युएशन्स देखील म्हणतात. त्यामधल्या रचना तुम्हाला दिसत आहेत बघा. आय विश, त्याच्यानंतर आय वूड रादर, इफ ओनली, सपोजिंग हे असले तर तुम्हाला इथं प्रेझेंट विशमधून जाता येईल. पुढे तुम्हाला इमॅजिनरीचीच रचना घ्यावं लागेल. वर किंवा वर्बचं सेकंड फॉर्म किंवा हॅड, करता कोणी असो. आय विशड असेल तर इथं तुम्हाला पास्ट विश व्यक्त केल्यामुळं पुढे हॅड प्लस V3 वापरावं लागेल. बघा, पहिले 2 करून दाखवले मी. आय विश माय ब्रदर वर हिअर. इथं नाव म्हणजे प्रेझेंट तुम्ही विश व्यक्त केली होती. आय विशड, हे बघा पास्ट विश आहे. आय विश माय ब्रदर हॅड बीन, हे आलं पास्ट. ॲट सम टाईम इन पास्ट, पास्टमध्ये केव्हा तरी व्यक्त केलेली इच्छा आहे. आय विश आय वर अ बर्ड. आय विशड, बघा आय विशड आय हॅड बीन अ बर्ड, कधी काळी व्यक्त केली होती. सपोजिंग ही नेवर, सपोजिंग म्हणजे इफ सारखंच कार्य त्याचं. सपोजिंग ही नेवर डॅश व्हॉट वूड हॅपन. हे बघा, हे सिम्पल फॉर्म आहे मॉडलचा, इथं केम पाहिजे. सपोजिंग ही डॅश व्हॉट वूड, हे पास्ट, इथं हे परफेक्ट फॉर्म आलेलं आहे, परफेक्टला परफेक्ट घ्या, हॅड नेवर कम. ही विशड, ही पास्टमध्ये व्यक्त केलेली इच्छा आहे. ही विशड ही हॅड बीन अ किंग. आय वुड रादर यू, इथं सेकंड फॉर्म, इथे सेकंड फॉर्म वापरा. आय वुड रादर यू ॲक्सेप्टेड दीज कंडिशन्स अँड साइनड. हे उत्तर त्याचा क्रमांक 2. ही स्पोक ॲज इफ, बघा बरं, ही मॅनर आहे याच्यामध्ये. तो असा बोलला. ही स्पोक ॲज इफ ही डॅश डॅश द बॉस देअर. ही वर द बॉस देअर, बॉस असल्यासारखा बोलला. ही लुक, तो असा दिसत होता. ही लुक्ड ॲज इफ ही डॅश फॉर डेज he had not eaten for many days. If only I were rich. If only I were a bird. I would rather my father were alive. He looked so tired as if he dashed for many days. He had not slept many days. बऱ्याच दिवस न झोपल्यासारखा तो थकलेला दिसत होता. इथे येऊन मित्रांनो टेन्स आणि टेन्स सिक्वेन्सेस संपलेले आहेत. तसंच आपण आणखीनही उदाहरणांचा सराव करू शकतो.